मी तुम्हाला जरा नंतर फोन करू, मी बिझी आहे आता खूप. ओके, हो करतो. ओके. तुम्ही कशाला आलात? तुला पिकअप करायला आलोय. मी टॅक्सी करून येणारच होते. तुम्ही कशाला त्रास घेतला? अरे या त्रास कसला आलाय? आणि मी नसतो आलो तर ज्युनियर प्रधान रागावले असते ना आमच्यावर. काय सांगता का साहेब तुम्ही? नाही, तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य. एक वेळ अश्विनी देवधर मुंबईत असेल हेही मान्य, पण ती गरोदर असेल हे खरं वाटत नाही साहेब. कटके, मी काय मूर्ख आहे का? तसं नाही साहेब. मग मी खोटं बोलतोय का? असं नाही म्हणायचं मला साहेब. मी आंधळा आहे असं नाही सांग. मग तुम्ही माझ्या स्टेटमेंटला चॅलेंज कसं काय करताय कटके? मी कसं साहेब चॅलेंज करेन तुम्हाला? कटके, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने त्या अश्विनी देवधरला गरोदर अवस्थेत मीरा नर्सिंग होमच्या दारात त्या शुभंकर प्रधान सोबत पाहिलंय. अजून काय पुरावा पाहिजे तुम्हाला? बोला ना, अजून काय पुरावा पाहिजे? कटके, तुम्हाला सांगतो, त्या किटीने त्या पलाश पुरंदरे आणि या अश्विनी देवधरने त्या शुभंकर प्रधानला बरोबर जाळ्यात ओढलेला आहे. आता हे रॅकेट किती मोठं आहे हे आपल्याला शोधून काढायचं, आणि हे रॅकेट नक्की मोठं असणार. त्याशिवाय हा शुभंकर प्रधान मला भेटायला बोलवणार नाही. काय आव्हान बोलवता इन्स्पेक्टर साहेब? त्या अश्विनीला त्रास देऊ नका. कटके, आता सर्वात पहिल्यांदा दादा बहिणी तिथे तळ ठोकून आपल्याला बातमी काढायला पाहिजे. काय कटके की पाया भक्कम असेल ना तर त्या शुभंकर प्रधानच्या कॉलरला मला हात घालते. अरे आपण दोघेच जेवतात? बाकी सगळे कुठे गेले? आशूची जेवायची वेळ झाली म्हणून त्यांनी खाऊन घेतली. काका, आत्या आणि मा एकत्रच बसले होते. रूम मध्ये गप्पा मारतायत. अरे काकांचं ऑपरेशन जरा पोस्टपोन झालंय. काहीतरी डॉक्टर वेगळी ट्रीटमेंट सुरू करणार आहेत, त्यामुळे आपण दोघच राहत. चालेल ना? मीता, बर, तू मला एक प्रॉमिस केलं होतंस, त्याचं काय झालं? प्रॉमिस कुठलं का? अरे वा, प्रॉमिस देणाऱ्यालाच आठवत नाहीये. वेल अँड गुड, चांगलं. ए सांग ना मीता, कुठलं प्रॉमिस? अरे आशूने जेव्हा ऑफिस जॉईन केलं ना तेव्हा तूच माझ्याकडनं प्रॉमिस घेतलं होतंस. ऑफिस जॉईन केल्यावर आपण दोघांनी कुठेतरी बाहेर जायचं म्हणून. सो आता जाऊ शकतो आपण. आत्ता? शिबू, मस्करी नको खूप. जाऊया ना आपण? मीता, अगं आपण आता कसं जाऊ शकतो? म्हणजे अश्विनीला एकटीला सोडून जाणं शक्यच नाही ना. अरे मा जबाबदारी घ्यायला तयार आहेत तिची. अगं बघूया. वाढतेस ना? हो.
पलाश, काय झालं रे? असा का बसलायस? नाही, काय नाही. बरं वाटत नाहीये का तुला? शूटिंग मध्ये काही झालं का? नाही ग. मग एवढा अपसेट काय आहेस तू? सुधीरचा जरा प्रॉब्लेम झालाय. सुधीरचा काय झालंय? तुझ्या प्रेमात एक मुलगी पडली आहे. को आर्टिस्ट आहे आमची. आउटडोरला शूटिंगला गेले होते ना, तेव्हा हे सगळं झालं. सुधीर सुद्धा प्रेमात आहे का तिच्या? काइंड ऑफ. म्हणजे भावनेच्या भरात नको तेवढे पुढे गेले ते. योग्य ती काळजीच घेतली नाही ना, मग ते. सुधीरच्या बायकोला माहितीये? नसावं, म्हणजे नाही. म्हणून तर सुधीरचा प्रॉब्लेम झालाय. आणि ती मुलगी सुद्धा तर ऐकायला तयार नाहीये. ती म्हणते की ती अबॉर्शन नाही करणार. आणि त्यांना आता माझी मदत हवी, राईट? नाही, असं नाही की. नाही करणार मी त्यांना मदत करणार नाही. म्हणजे ते या गोष्टीवर अपसेट झालास तू? हां? आणि प्लीज सुधीरला मदत वगैरे करण्याचा विचारही करू नकोस. तू प्रश्नच येत नाही तो. सुधीरचं लग्न झालंय हे त्या मुलीला माहितीये? नाही. मग चूक संपूर्णपणे सुधीरची आहे. त्याची बायको आणि ती मुलगी या दोघींचाही अपराधी आहे तो. आणि मला सुधीरच्या बायकोचं नवल वाटतं आणि वाईटही वाटतं. कशी सहन करते ती त्याला? तिच्या जागी मी असते ना, तर मी 1 मिनिटही अशा माणसाबरोबर राहिले नसते. तू नको टेन्शन घेऊ. नाही नाही. मी आले फ्रेश होऊन. तुझी इच्छा नाही आहे का की आपण कुठेतरी सुट्टीवर जावं? काहीतरीच काय बोलतेस तू? ही आयडिया माझीच होती ना. हो, मग तू इतका रिलक्टंट का आहेस त्या सगळ्या बाबतीत? माही आता म्हणाल्यात की त्या आशूची काळजी घेतील म्हणून. मी तर तो प्रश्न नाहीये. खरं सांगू का, अश्विनी जेव्हा घरातनं निघून गेली होती ना, तेव्हापासनं मला जरा टेन्शनच येतं. म्हणजे असं वाटतं की कधी काहीही घडू शकेल. त्यामुळे आपल्या बाळाकरता
आपण सतत इकडे राहायला पाहिजे अश्विनी बरोबर. त्यामुळे मला जरा मिस्टर शुभंकर प्रधान, आता कोण ओव्हर प्रोटेक्टिव्ह आणि ओव्हर सेन्सिटिव्ह होतं? तुला बोलायचा चान्स मिळाला. तुला आता तरी कळत असेल ना मला काय वाटतं. मी तर मला नेहमीच कळतं तुझ्या मनात काय चाललंय. आत्ता म्हणजे या क्षणी तुझ्या मनात काय चाललंय सांगू? तू असा विचार करतेस की एक महिन्याभराने आपण अश्विनीला सोडून बाहेर जाऊ शकणार नाही आणि बाळ आल्यावर तर त्याला सोडून जाणं अशक्यच आहे. त्यामुळे दिस इज द ओनली टाइम. राईट? राईट. मग काय? मग काय जायचं. कधी जायचं, कुठे जायचं तू ठरव. युअर चॉईस. माझा चॉईस माझ्याजवळ आहे. हॅलो. आशू, काय चाललंय तुझं? हा, मी भयंकर वैतागलोय तुझ्यावर. अगं तुला काय कळतं की नाही? बेंगलोर तर बेंगलोर, तिथे सुहास आला तर तू काय म्हणे चेन्नईला गेलीस? तुला माहिती होतं ना तो तिथे येणार आहे. का अशी वागलीस तू? काही कळत नाही का तुला? नॉनसेन्स. चल जाऊ दे, ठेवतोय मी फोन. समीर, असं काय करतोस? ऐकून घे ना माझं. अरे चेन्नईच्या साईटवर ना थोडा प्रॉब्लेम झाला आणि सगळे कॉन्फिडेन्शियल पेपर माझ्याकडेच होते आणि त्या कंपनीच्या लोकांना ना कंपनीतलेच ऑपरेटर पाहिजे होते म्हणून मला पाठवलं तिकडे. तू असं चिडू नको ना. माझ्याकडे लक्ष द्यायला, माझी काळजी घ्यायला इथे जवळची माणसं आहेत. तू तिकडे एकटाच आहेस. आजकाल तुझं काय चाललंय मला सांगतच नाहीस. सारखं ओरडत असतोस मला. ओरडतोय? समोर असते ना दिली असते एक ठेवून. कळलं ना? छान. माझा एवढा राग आला तर खरंच मारशील मला? का ग, इतके का घाबरतेस? येडू, मला इतका राग येईल असं करून करून काय करणार आहेस तू? असू दे. बर चल, तू आता झोपशील छान मस्त सुखात. मला काम आहे तिथे दिवसभर. ठेवतो मी फोन. बाय. बाय समीर. आय लव्ह यू. आशू, लवकर भेट. माझी झोप तर उडालीच आहे आणि सुखाची आणि माझी भेट होणार आहे की नाही मला माहित नाही. काय झालं? माझ्यातून मोठी चूक झाली. थोडंसं भान ठेवलं असतं ना, ही परिस्थिती आली नसती. चुकलंच. जान्हवी प्रकरण कळल्यावर मीरा काय करू शकते हे कळलंय. माझी तर बदनामी होणारच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे
सगळ्यात माझं घर मोडणार आहे. आता काय केलं तर पॅचअप होईल. आणि हा जान्हवीचा प्रॉब्लेम सुटेल. माय गॉड, इट्स टू लेट फॉर एव्हरीथिंग. काय झालं मग? काय पाहताय? तुझा आनंद बघत होते. खूप दिवसांनी जाताय ना तुम्ही दोघं अशा छोट्याशा सुट्टीवर. आहे खरं, पण बाकी सगळ्या गोष्टी अजून ठरायच्या आहेत. म्हणजे शुभूची कामं. अगं पण तुला डेट फायनल करायच्यात ना. एकदा काय ते ठरवून टाक, फायनल कर आणि मग तसं त्याला फक्त इन्फॉर्म कर म्हणजे झालं. आय नो, ही आयडियाही त्याचीच आहे. आशूनी ऑफिस जॉईन करायच्या वेळेला त्यांनी तसं प्रॉमिस घेतलं होतं माझ्याकडून. मग वाट कसली बघतेस, कळव त्याला तसं. शुभूला खरंच मनापासून यायचं असेल ना, का केवळ माझं मन राखण्यासाठी तो हे सगळं म्हणतोय? वेडी आहेस का तू नमिता? काल रात्री लगेचच त्याने हो म्हटलं नाही म्हणून तुला असं वाटतंय का? तसंच आहे मग. आणि नंतर सुद्धा जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्याला आशूविषयी खूप काळजी वाटत होती, म्हणून मनात आले. आधी तुझ्या मनाला थोडी विश्रांती दे बघू. आधी कुठे आणि कसं जायचं ते ठरव आणि शुभूला तसं कळवून टाक फोनवर. नमिता, एक गोष्ट पक्की लक्षात ठेव. एकदा का संशयाला मनात थारा दिला ना बेटा, की सरळ गोष्टी सुद्धा वाकड्या दिसायला लागतात बघ. आणि मग सगळं जगणंच गढूळ होऊन जातं. त्यामुळे तुझ्या मनात एखादी संशयाची पुसटशी जरी रेषा असेल ना, तरी ती निग्रहाने पुसून टाक बेटा. मग उठ बघू आधी आणि लाग कामाला. आई, माझी निबंधाची वही कुठे आहे? काल तूच लिहित होतीस ना निबंध, तिकडेच असेल, शोध जरा. बघ ना जरा. बघ ना, काय शोध. गरज तर बाबांना विचार, त्यांना माहिती का विचार. नमस्कार देवधर सर. अरे नमस्कार. काय वया बी आता बसतात की काय? नमस्कार वहिनी. काय म्हणते तब्येत पाणी? ठीक? हो ठीक आहे. हे आपले देवधर सर शिक्षक आहेत, संस्कृतचे शिक्षक आहेत. नमस्कार करा. आणि सर्वात मुख्य म्हणजे आपल्या अश्विनी देवधरांचे हे मोठे बंधू भाऊ आणि या वहिनी. काय मग सर, कुठे आहे तुमची बहीण अश्विनी देवधर? अश्विनी बंगलोरला गेली आहे. बंगलोरला? हां, काय सांगताय? हो, बंगलोरला गेली? कशासाठी? नाही, नवी नोकरी मिळाली आहे तिला तिथे. काय ग? हो ना. त्यांना काय विचारताय? मला विचारा, मला. मी सांगतो तुम्हाला. अश्विनी बंगलोरला वगैरे काही गेली नाही. तुमची बहीण इथेच आहे, मुंबईत आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तिला.